व गुरु ही तीन स्थाने मनुष्याच्या जीवनात इतकी महत्त्वाची आहेत की यापुढे ईश्वर सुद्धा खुजा वाटतो. आई वडील जन्मणाऱ्या आणि मरणाऱ्या देहाला जन्म देतात, तर गुरु जन्ममरणापासून मुक्त करतात. ईश्वराला सुद्धा या पृथ्वीवरती जन्म घेताना आई वडिलांची व ज्ञान घेण्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. आपण नेहमी म्हणतच असतो, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परंतु गुरु ब्रह्मापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत, कारण ते ब्रह्माला दाखवतात. अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे गुरु आपणास नेत असतात. गुरु कल्पवृक्षापेक्षा श्रेष्ठ असतात, कारण कल्पवृक्ष तुमची हवी ती इच्छा पूर्ण करतो. तुमचे हित किंवा अहित जाणून घेत नाही, परंतु गुरु तुमचे ज्यामध्ये हित आहे तेवढ्याच गोष्टी तुम्हाला देतात. गुरु परिसापेक्षा श्रेष्ठ असतात, कारण परिस लोखंडाचे सोने बनवतो, परंतु लोखंडाला कधी परिस बनवत नाही. परंतु गुरु शिष्याला स्वतः समान बनवतात. गुरु मूर्तिकार असतात. नाना तऱ्हेचे घाव घालून आपल्या शिष्याला घडवितात, प्रसंगी रागावितात, मारतात, शिष्याला संकटात टाकतात, परंतु त्यांच्या हृदयात कल्याणाचे भाव असतात. आपल्या शिष्याने भवसागरात गटांगळ्या खाऊ नये, समाजात सन्मानाने व ताटमानेने उभा राहावे, त्याच्या मानवी जीवनाचे कल्याण व्हावे म्हणून गुरु सदैव प्रयत्नशील असतात. गुरु आपल्या शिष्याच्या अनेक मार्गाने परीक्षा घेत असतात, कारण आपल्या शिष्य नियतीच्या परीक्षेमध्ये नापास झाला नाही पाहिजे एवढाच त्या पाठीमागचा भाव असतो. खूप कष्टातून व नाना त्रासातून मिळवलेले ज्ञान गुरु अगदी सहजपणे आपल्या शिष्यावरती उधळतात, इतके ते उदार असतात. गुरु हे व्यक्ती नसून विचार असतात. व्यक्ती संपते पण विचार अमर असतात. गुरूंना शिष्याकडून फक्त समर्पण, नम्रता, श्रद्धा व ज्ञानाची भूक हवी असते, कारण त्याशिवाय ज्ञान पचत नाही. ज्ञानाच्या अत्यंत कठीण गोष्टी हसत खेळत आपल्या शिष्याच्या लक्षात आणून देतात. शिष्याच्या नजरेत स्वतःचा दृष्टिकोन भरतात, ते असतात गुरु. मायेत लपलेल्या मायापतीला पकडून त्याचा हात आपल्या शिष्याच्या हातात देतात, ते असतात गुरु. संसाराचे नश्वरत्व व आत्म्याचे आपलेपण दाखवतात, ते असतात गुरु. संसारात राहून सुद्धा अलिप्त व सोन्याच्या ढिगावरती बसून सुद्धा विरक्त राहायला शिकवतात, ते असतात गुरु. करोडो लोक, असंख्य नाती, यामध्ये माझे खरे कोण हे दाखवतात, ते असतात गुरु. सर्व दुनिया जरी तुमच्या विरुद्ध गेली, निसर्ग कोपला, धरणी माता फाटली, सूर्य वितळून तुमच्या अंगावरती पडला, तरी सुद्धा अहम ब्रह्मास्मीची गर्जना करण्याचे सामर्थ्य देतात, ते असतात गुरु. बस गुरूंचं वर्णन करणं शक्य नाही. किती गुरूंचं वर्णन करू शकतो? नाही करू शकत. डोळ्यामध्ये प्रेमाचे 2 अश्रू आणून आपण गुरूंच्या चरणावरती एवढीच मागणी मागूया की, हे गुरुराया, माऊली, आई, तुमच्या चरणाचा कधीसुद्धा विसर पडू देऊ नका. तुमच्या कृपेचा हात सदैव माझ्या मस्तकावर ठेवा. माझा पकडलेला हात कधीही सोडू नका.